बाधा हा प्रकार राज्यभर आम्ही बघितलेला आहे आणि राज्यभर अन्नामधून जे काही निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातंय त्याच्या केसेस सुद्धा बघितलेल्या आहेत. परंतु ही केस एकदम वेगळी आहे. बाधा किंवा अन्नाचा निकृष्ट दर्जा म्हणतोय तो प्रकार नाहीये. तर सुनियोजित कट करून दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं हत्याकांड करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. हा विष बाधापुरता मर्यादित प्रश्न नाही. कारण जर थोडक्यात ते अन्न खराब आहे तर उलट्या झाल्या असत्या, पण पोराच्या तोंडाला फेस आलाय. हे फेस येण्यामागचं कारण या सगळ्या विद्यार्थ्यांचं सामूहिक हत्याकांड करायचं होतं. हा असणारा त्याच्या मागचा मोठा कट आहे. ही 120 ची केस आहे. राज्यामध्ये काय घडवायचं होतं, हे कुणी प्लांट केलं, त्याला कोण जबाबदार आहे, या सगळ्याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. जे काही कंत्राटदार आहेत या वसतिगृहाचा जो काही मुख्य कंत्राटदार आहे, हे 2-4 लोक जे महाराष्ट्रातले आहेत, कुणीतरी क्रिस्टल आहे, कुणीतरी प्रसाद लाड आहे, कुणीतरी अग्रवाल आहे, हे पक्षाचे पदाधिकारी आहेत. आणि या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून सब कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि सब कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून अर्धा पैसा वरचा आमदार खाणार, मोठा कॉन्ट्रॅक्टदार खाणार, तो अग्रवाल खाणार पुण्याचा. आणि सब कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याला अर्धे पैसे राहतात आणि त्या अर्धे पैशात पुन्हा पैसे वाचवण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य धोक्यात घातलं जातं. ही सगळी साखळी सरकारपासून ते बॉटम पर्यंत आहे. करोडो रुपयाची उलाढाल याच्यातून होते, भ्रष्टाचार होतो. आणि या हरामखोरांना लाज वाटली पाहिजे की सामाजिक न्यायाचा, दलित विद्यार्थ्यांचा निधी हे खातायत. ह्याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्रात असू शकत नाही. एवढी गंभीर स्थिती आहे. नंदुरबारला काही मुलींनी काही दिवसापूर्वी आंदोलन केलं की आमच्या पाण्यामध्ये विष टाकण्याचा प्रयत्न होतोय. जिल्हाधिकाऱ्यांनी काय भूमिका घेतली, विभागीय त्या ठिकाणचे असणारे सहाय्यक आयुक्तांनी काय भूमिका घेतली, महाराष्ट्राच्या सचिवांनी काय भूमिका घेतली, महाराष्ट्राच्या समाज कल्याण आयुक्त मुधोळकर मॅडम यांनी काय भूमिका घेतली, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काय भूमिका घेतली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली, आणि कितीतरी किलोमीटर लांब असलेल्या त्या हसन मुश्रफला पालकमंत्री केलंय, त्यांनी काय भूमिका घेतली. वाऱ्यावर सोडलेला हा जिल्हा आणि केवळ दलित विद्यार्थी आहेत, केवळ आदिवासी विद्यार्थी आहेत. त्या वसतिगृहाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणून तुम्ही जहर टाकून मारणार. पुण्यामध्ये 27 लोक मिथेनॉल टाकून दारूमध्ये मारून टाकले आणि हा सेकंड प्लॅन आहे आमच्या विद्यार्थ्यांना संपवण्याचा. हा साधा सुद्धा कट नाही, तर हे हत्याकांड घडवण्याचं मोठं षडयंत्र आहे. त्याच्यामुळे मुख्य कंत्राटदार कोण अग्रवाल आहे त्याला अटक झाली पाहिजे. यातले आयुक्त असतील, हे खालचे कर्मचारी 2-3 जण कारवाई झाली, काहीतरी कट होता, आपसात भांडण होतं, ही सगळी पळवाट आहे. जिल्हाधिकारी नंदुरबारच्या या सुद्धा जबाबदार आहेत. त्यांच्याकडे पहिल्यांदा निवेदन दिलं होतं, त्यांनी त्याची दखल घेतली नाही आणि म्हणून ही घटना घडली. या सगळ्यावरती 307चा मनुष्यवध करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे. समग्र महाराष्ट्रात हॉस्टेलमध्ये जनावरांचा अड्डा झालाय. अरे आम्ही माणसं आहोत, आम्ही काय जनावर आहेत का? दलित असणं आमचा गुन्हा आहे का? मागासवर्गीय असणं आमचा गुन्हा आहे का? आज मी 20 लेकरांना भेटलोय. कुणाचा बाप कंपनीत काम करतोय, कुणाची आई मजूर आहे, कुणी शेतात काम करतोय. स्वप्न बघणं आमचा गुन्हा आहे का? आम्ही भीक मागत नाही. सामाजिक न्याय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आमचा अधिकार आहे. आम्ही भिकारी नाहीत, आमचा हक्क मागतोय. उलट हे आमचा हक्क लुटून खाणारे अवलादी या नंदुरबार जिल्ह्यात बसल्या आणि एकालाही आम्ही या ठिकाणी सोडणार नाही. का तर पॅरेंट कंटाळावं, ध्यान लागला नाही म्हणजे विद्यार्थ्यांनी निघून जावा, एवढी पॉलिसी करावं, यांनी एवढे नाटक करावा. त्यानंतरची अवलाद जिवंत लक्षात ठेवा. कुठे आमदार पाडवी लाज वाटते का दलितांना भेटायला? का धावत आला नाही? लक्षात ठेवा, जर आमच्या ताटात माती आणि आमच्या ताटात जर विष घालून दलितांच्या, आदिवासींच्या लेकरांना, बाबासाहेबांच्या लेकरांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न जर केला तर सगळ्या मंत्र्यांना अल्टिमेटम देतोय, आम्हाला सुद्धा विष कालवता येतं
ही पॅन्थरची अवलाद एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर आमच्या मुळावर उठलात तर तुमच्या मुळावर उठायला आम्हाला वेळ लागणार नाही. उदासीनता एवढी दुर्दैवी आहे की सामाजिक न्यायाची या महाराष्ट्रामध्ये हत्या झालेली आहे. काय प्रसाद लाड, कोण काय त्याच्याकडं, त्याला काय कॉन्ट्रॅक्ट दिलंय, क्रिस्टलला का कॉन्ट्रॅक्ट दिलंय, अग्रवालला का कॉन्ट्रॅक्ट दिलंय? अरे सामाजिक न्यायाच्या समाज कल्याण आयुक्त या दलित का नाहीत, त्या आदिवासी का नाहीत? खायचं आहे ही सगळी साखळी उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. हा नंदुरबारचा प्रश्न नाही, राज्यभर. नाशिकला मी चिखलीला जाऊन आलोय, तिकडे सुद्धा 20-20 मुली बेडवरती पडलेल्या मी बघून आलोय. आमचा तुम्ही आता असा बळी घेणार? या मुलांच्या मनावर झालेला परिणाम कोण काढून देईल? ते कसे शिकतील पुढं? त्यांची भरपाई कोण करून देईल? अनेक विद्यार्थ्यांना मी विचारलं, ते म्हणतात आता आम्हाला शिकायचं नको. अरे काय आमदाराचं बाथरूम जाऊन बघा, मीडियामध्ये हिंमत असेल तर लोकप्रतिनिधीच्या घरात जाऊन बघा, त्या सामाजिक न्याय मंत्र्याचं घर जाऊन बघा. अरे मटण चोरून खाणारे हे, आमचे अंडे चोरून खाणारे हे, दूध चोरून खाणारे हे, यांची अवकात आहे? त्यांची अवकात आहे का? चिल्लर ते सामाजिक न्याय लुटून खातायत. अरे करा ना, तुम्हाला अनेक क्षेत्र पडले तर आम्ही कधीच बघत नाहीत, पण निदान बाबासाहेबांच्या नावाने वसतिगृह त्याच्यात तुम्ही ढवळाढवळ करताय. दलितांच्या आदिवासींच्या लेकराच्या अन्नामध्ये विष कालवताय. हे गट आहे 120 वय, सगळ्यावर 307 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमच्या लेकरांना अन्न चांगलं मिळत नाही, सुविधा मिळत नाहीत, पंखे नाहीत, बिल्डिंग चालतायत, संडास बाथरूम नाहीत. सामाजिक न्याय मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी राहणार आहे. आणि कंत्राटदार हे सगळे तुम्ही जर मी उद्या डॉक्युमेंट घेऊन बसणार आहे, यांना प्रत्येक जिल्ह्यात ब्लॅक लिस्ट केलेलं आहे. अरे मग हे ब्लॅक लिस्ट केले, अनेक जिल्ह्यामध्ये यांनी निकृष्ट दर्जाचं जेवण दिलंय. मग हे तुमचे कोण लागून राहिलेत, सारखं तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट देताय. अग्रवालचा सामाजिक न्याय विभागामध्ये संबंध काय?